बरं झालं आले पाहुणे या बसा. काय चाललंय मम्मी मग? काय नाही काय बसले. मामा कुठे गेले? गेल्यात रानात आता जेवढ्यात गेल्यात. होय. हा हा बरं झालं कवाची निघाला होता तुम्ही? फोन केला तुम्हाला निघतानी. हा 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 चालत रानात बी मग येत होतं हां म्हणूनच मग फणक्याचा आवाज आल्यावर मग आलो घरी. हां म्हणलं फोन करावा आधी नाही मामी बाहेर कुठे गेले असते. हा 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 म्हणूनच ना मग. टाइम लागला यायला जरा. हा हा फोन केल्यामुळेच रानातून यावं लागलं अजून ते रानातच थांबल्यात आलेच नाही तर घरी. हा मनुष्य म्हणजे फोन केल्यावर तयारीत राहतात घर. हा नाही तिकडे बाहेर जातं माणूस. हा मग रानातच होतात ना. नमस्कार. कशी खाली असतात. आई हा. दे मग गाडी लावा. हा सांगितले ना ताडे पाणी आण बाय तांबूर आणि आण ये घेऊन. साई पाहुण्यांना घेऊन जा ना बोलायचं त्यांना. जा त्यांना घेऊन जा. बोला. तर मी काय बोलू तुम्हीच बोला की. जाऊन दे मीच विचारतो. नाव काय तुझं? माझं नाव काजल शिंदे. होय. शिक्षण? मी आत्ता TYBL आहे शास्त्रीय संगीत करते. मस्त आहे. तुम्ही काय करता? काय नाही शेती आहे घरी लय मोठी ते त्यामुळे दुसरीकडे काय करायची गरजच पडत नाही. होय. किती आहे शेती तुम्हाला? हाय 20 एकर आहे आणि चांगली बागायत आहे. डाळिंब वगैरे सगळं. तुम्ही 2 मोबाईल वापरता? हा एक लागतो लोकल एक प्रायव्हेट. मोठे माणसं तुम्ही. हा तसं नाही काय तुम्हाला नाही फोन. मी नाही वापरत मला नाही आमच्या घरचे नाही वापरू देत दादा नाही देत वापरू. दादा काय म्हणतो? नाही देत. आपलं लग्न जरी जमलं ना तरी दादाच्या नाकावर टिचून मोबाईल देईन तुला मी. कधी येऊ लगेच हाय शिल्लक एक. नको बाबा लय ओरडतात घरचे. काय तुला काय विचारायचं असलं तर विचार. तुमचं असं लग्नाच्या आधी कुठं होतं का काय अफेअर वगैरे असं काय? नाही नाही बाबा शिवारी शिवारी हे. सॉरी बरं का. तू कसं काय विचारलं आज मी ही तुला विचारलं असतं तर तुला कसं वाटलं असतं? नाही हो म्हणजे म्हणलं विचारा सॉरी. नाही तसलं काय नाही. तुझं तर नाही ना तसलं काय? तुझ्या बघण्यावर नाही वाटत तुझ्याकडे बघून. माझं बी तसं काय नाही रे बाबा. मी दिसतो असं पण तसलं नाही आपलं नाद नाही. तुझी स्माईल पण लय भारी आणि जर इथून मागं काय असलं तरी मी विसरेन आणि तू बी विसरायचं असं काय म्हणावं नको घेऊ. आणि माझं तर नाहीच काय. माझं बी नाही आहे. फिक्स समजू. सांगते दादाकडे. मला सांग की दादाला सांगण्यापेक्षा मला नाही. तेवढंच बरं वाटन. दादाकडे सांगते ना. चालायचं? हा. माग उभं राहिलं म्हणून यांचं काय चाललंय काही नाही. चला ना पुढं आता तुमचा अधिकार.
आले वाटतं. मम्मी कळवतो आम्ही आल्यावर. या. चला कळू. मम्मी सांगतो मग. हा हा ये. जर ना हं. कसं काय वाटलं? बरं आहे पाहुणं, बरं झालं बाबा त्यांनी घेतलं वागून मिसळून तर बरोबर आहे. पाहुणा बरा दिसतोय पण काय माहिती उद्या काय करतो. त्यांनी वागून घेतलं ना तर बरोबर आहे. बघू ना आपण. बोलू चल. हा. दादा फोन आला. आई बघ गणेशचा फोन आहे. हा काय बोल. म्हणतात? बोल ना तूच. हॅलो. हा मम्मी गणेश बोलतोय. हा हा काय म्हणता? ते म्हणलं आम्हाला मुलगी पसंत आहे. हा ते तुम्ही कळवा मग घरात काय असेल ते. बरं बरं सांगतो आमचा विचार घ्या. हो निघे ठेवू का? हा. कळवा आम्हाला. आई तू कस काय काय म्हणून पोरग पटलंय बरं? मग आता काय करतो, घरात ठेवायची वस्तू काय का? एवढी जड झाली काय तुला? अरे मस्त आहे पण लग्न करायला टायमाला करावं लागतं. मग कशाच्या खेळात गुंतून द्यायची का? अरे तू डायरेक्ट बोलिले सांगितलंय. हा मग थोडं दमदीर आहे का नाही तुला? काय दम करायचा आता, त्यांना पटलंय म्हणल्यावर. तिला सांगा. विचारायचं का हाय का नाही का? मग म्हणून तसं ऐकावं लागेल त्याला. काय म्हणून तसं ऐकावं हा. लागेल. लग्न तिला करायची तू करायची? अरे पण मी करून देणार आहे ना तिचं लग्न. मग बस करीत. हा करी राहू दे. करावंच लागत ज्याची त्याला करून ठेवावं लागत. आई हा. अरे त्याच्या अंगाला बरगाड्या जरी राहिलं, फक्त बरगाड्या सोडून दुसरं काय आहे का? डोक्याला केस ना फिस? हा अरे चट सुधरण राहील त्याचं काय करायची, पण आहे ना पाहुणा. मग तुला लय मनात पटलाय वाटते. आणि मग आता ती म्हणल्यात पटल्यात, आता फोनवर सांगितलं आम्हाला पटली पोरगी, जाऊन दे होऊन दे टाकाव करून. अरे हिचा विचार तरी घेतला का रे तू? ती काय आपल्या मोर आहे काय? ती काय करीन? तू अशीच दाबीची तिला माहिती का? तुला हा. सगळं तुझ्या मनासारखं मग झालेलं पाहिजे. पोरींच्या मनावर नाही चालायचं, आपण चालायचं. आपण करीन ती. तुझं काही निघत पोरींच्या मनावर म्हणल्या, पोरी लई आताच्या हुशार. आपली ते ताडी तशी काय? मस्त नाही पण पण तिच्या मनावर काय चालायचं मग आपण आई पासून? अजिबात नाही आपल्या मनावर करायचं लग्न. आत्या हं. तो पोरगा काय मला बरोबर नाही वाटलेला. हं. आपली पोरगी एवढी भारी आणि चार चौघात ही जेव्हा त्याला घेऊन जाईन लोक किती नाव ठेवतील. लोकांचं काय करायचे नाव ठेवते. मग काय हे इतर वेळेला जेव्हा ते बाहेर जातील तेव्हा काय वावर आणि बंगला घेऊन जाणार आहेत का? जरा थोडा विचार करा. आता आपण हो करू नंतर लोकच आपल्या नाव ठेवले अरे येतील. जोडी बघत आहेत लोक. आई ध्यानात घे जरा. हा पण काय होतं उलतीली काळा सावळा आहे तर चट होईल फरक. फक्त काय सावळं नाही सगळंच कमी आहे त्याच्यात. मला आहे. तो पोरगाच आवडलेला नाहीये. अगं एखाद्या तिला- लेकराला नाही नाव ठेवा. अहो आई ताईंना विचारा. काय काय आपल्या मोर आहे बरं का? बरं आई हं. तू तुझं पुढं करू नको. हं. ऐकून घे. हं. हो आताच काय असेल ती सांग. तुला पटलाय का? आणि काय आहे? उद्या परत म्हणाय नको की आम्हाला मला विचारलं नाही. आताच काय असेल ते सांगून टाक. नाही आवडला. अगं कथाची म्हणती आता नाव ठेवून किती होईल. म्हणतोय मनासारखं मग. मगच काय झालं म्हणा पाहुण्यांच्या मोर. अहो आता आत्या आलाय. आत्या आवडू नका त्यांना. हं, मग आपली पोरगी किती शिकली? ते पोरग 12वी तरी झालंय का? हं. शिक्षण पण बघा जरा. शिक्षण जरी नसेल ना तरी नीट नाही होत काय. अगं मस्त खरं झालं पण काय कामाला उद्या आपली- आज 20 एकर मध्ये उद्या त्यांनी काय नाद लागला आणि टाकलं फुकून सगळं तर मग काय करशील तू? हम्म. हा, जमीन आता आहे. फकीत असतात. पेताड खाताड असला तेव्हा फकीतो. याला येसन नाही काय मानल्यावर कशाला फकीत येणार आपण ओळखतो का त्यांना? माहिती का ते पोरग काय करतं काय नाही करत? आपल्याला. लोक मस्त सांगतील आपल्याला पण आपण ओळखतो का? आपलं मदत तर मनुष्य ना त्यांना धरायचं आपण. आई झालं गेलं उद्या मध्ये हातवर करून मोकळं त्याने बघाय तुला येईन ना आपल्याला येईन माहिती का? चाललंय ना ती. अजिबात नसतं येत. परमेश्वराला हात जोडून राहायचा. महादेव महाराज काय करू नये. अजिबात अपमानाची बाजू नसते आणून देत. म्हणतोय पुढे हा. म्हणतोय मनासारखं. मग नाट लावून घेता काय पहिल्या घासाला खडा मारिता. पाहुणा आल्यावर मी एकदा हा मानल्यावर तसं नसतं. हा म्हणलोच नाही ना त्यांनी विचार घ्यायला सांगितलंय. तू विचारात मम्मी- बंद करते का आमच्या बरोबर? मग हा मानले ना मी. म्हणतोय मनासारखं. नाही म्हणते ती नाही पटलं म्हणून. अपमान करून घेऊ नाही. आई नाही ना पटलं त्यांना हा. नाही करायचं मग. अगं पहिल्या घासाला खडा मारला ना कवर बोगावं लागतं.
असं काही नाही होत. हा काय नाही होत आहे का माहिती बघायला का? आहे खंबीर येत आम्ही हा. बघू आपण पण दुसरं मी बघू. काय म्हणते, हं. सून बघताना तुम्ही चांगली बघता ना, हा. आपल्या पोराला शोभल अशी बघता ना, हा. मग पोरीला देताना का असलं घरात देता? तेव्हा का नाही विचार करत? विचार करा अगं ना पण जरा. मनुष्य आहे ना, कसलं काय ना मनुष्य आहे ना ती. आता आम्हाला ते काय पोरगा आवडलं नाही. तसं करू नको येड्यावानी. बरं बघू आपण संध्याकाळी. हा, मनाविरुद्ध जर तुम्हाला करायचं असेल, हा. तुम्ही गोंधळ घाला, मला काय बोलायचंच नाही. नाही, नको चला. बोलू. कसं असतंय, पहिल्या घासाला खडा मारित्यात. पोरींच्या मनावर असतं का आपण काय जी करीन ती, आहे का माहिती? असं नसतं. आई हं. अरे वचन आणि शब्दात कोणत्या जमान्यात जगती तू? आजकालचा जमाना बदललाय. हा मग काय करायचं? उद्या तिने येडवाकडं मनाला नाही पटलं तसं करून दिलं तू, हं. आणि उद्या येडवाकडं झालं तू कोण बघायला निस्तार आलाय ती? कमन करीन ती, एवढी येडी आहे काय ती? तिला एवढं काय कळा तुला सांगून होतं काय सगळं? पण तिला कळा ना का आई बापाची नाव कमवायची. मग आईबापच्या नावाच्या ह्याच्या खालीच माप आजकालच्या पुरी दबत्यात. हा. दबणाऱ्यातल्या आजकालच्या पुरी नाहीत ही बी देणार गीत. आपली चांगली म्हणून आपण काही बी डोक्यावर नाही देवा हा, त्याला. मग आपल्या मोर जाणार नसती. आपलं आपण म्हणेन ती काय काय सारखी हा, पोरगी. म्हणेन ना हा, तू तसं आता घरी ऐकायचं. जा. हा. जा मी घास कापून येतो. हा बघू आपण संध्याकाळी. हा, तिला मी विचारते सांगते काय म्हणते बघ. घरी ती मोबाईल आपल्या चार्जिंग लावून मोर जा. आपल्या मोर जात नसते. हा. आहे का माहिती? आपण करीन ती. हम्म. लोक तू म्हणशील काय निघाला जमाना, लोक उंदराव गेले मग तुझा चंद्राव. आ, चंद्रावर गेले तू ध्यानात घे की जरा चंद्रावर गेले त्यांचं लोक. काय करायचं लोकांचं, आपलं बघायचं. तुला जायची काय नीन तवा जाईन मी. चंद्रावर? हा तू कुठं मी राहणार चालली काय तिकडे?